आजपासून राज्यातील बहुतांश भागातून पाऊस कमी होतोय। मात्र कोकणातील रायगड, रत्नागिरी तर पुणे घाट आणि सातारा घाटात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। याच भागात 29 जुलैपासून पाऊस राहील। तसंच विदर्भातील जिल्ह्यात 31 जुलैपर्यंत पावसाचा अंदाज आहे। उर्वरित भागातून मात्र पाऊस कमी होतोय। आठवडाभरापासून विविध जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून मराठवाड्यामध्ये दमदार पावसामुळे 44 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। पूर्व विदर्भात रविवारी देखील रिपरिप सुरू होती। गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात पूरस्थिती कायम होती। पश्चिम महाराष्ट्रात नद्या दुथडी भरून वाहत असून धरण साठ्यामध्ये मोठी वाढ होते। मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील धरण आणि नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेली असून कृष्णेसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होती आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 2,52,00,000 लाभार्थ्यांपैकी तब्बल 26,34,000 जण आता विविध कारणांनी अपात्र ठरलेले आहेत। अपात्र लाभार्थ्यांमुळे वर्षभरात सुमारे 4,800 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। गणेशोत्सवात मंडप उभारण्यासाठी रस्त्यावर किंवा पदपथावर खड्डे खणल्यास सार्वजनिक मंडळांना यंदा मोठा आर्थिक फटका बसणार आहे। प्रति खड्डा तब्बल 15,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार असल्याचा इशारा मुंबई महानगरपालिका प्रशासनानं परिपत्रकाद्वारे दिलाय। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील सुविधा भूखंडावरील घरांची संख्या वाढवण्यासाठी एमआयडीसीच्या अभिन्यासातील 10 ते 30% जमीन गृहनिर्मितीसाठी राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे। एमआयडीसी क्षेत्रामध्ये होणारी घरं कामगारांना 10 वर्ष भाडे करारावर आणि त्यानंतर मालकी हक्कानं वितरित करण्याची ही तरतूद गृहनिर्माण धोरणात केली गेलेली आहे। कोळीवाड्याचा विकास करण्याचं त्याचसह त्यांना रस्ते आणि मूलभूत सुविधा देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं। कोळीवाड्यातील सर्व कामं पूर्ण करू, कुणीही विकासापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली। मुंबईतील अनेक महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांच्या शोधात असताना विद्यापीठानं येत्या शैक्षणिक वर्षात नवी 15 महाविद्यालये मंजूर केलेली आहेत। दरम्यान अधिसभा सदस्यांच्या विरोधानंतर शैक्षणिक वर्ष 2024-25 ते 2028-29 या पंचवार्षिक बृहत आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे। सिनेट बैठकीमध्ये विद्यापीठाच्या प्रशासनानं एकापेक्षा अधिक स्थगन प्रस्ताव घेण्यास नकार दिल्यानं युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवत सभात्याग केला। विद्यार्थ्यांचे प्रश्न बैठकीत चर्चेला येऊ नयेत यासाठी विद्यापीठ प्रशासनानं लोकशाहीचे सर्व संकेत पायदळीत उडवले असा आरोप सदस्यांनी यावेळी केला। सायलेंट किलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिपॅटायटिस या आजारानं देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात निर्माण केलेल्या संकटानं आरोग्य यंत्रणांपुढे मोठं आव्हान निर्माण झालंय। हिपॅटायटिस हे यकृताशी संबंधित संसर्गजन्य आजार असून सुरुवातीच्या टप्प्यावर लक्षणं दिसत नसल्यानं बऱ्याच वेळा उशिरा निदान होतं आणि परिणामी रुग्णाची परिस्थिती गंभीर होते। सरकारनं टीबीच्या विरोधात लढा देण्यासाठी आणि देशातून टीबी निर्मूलनासाठी तब्बल 23,368 कोटी रुपये खर्च करूनही 34.5 लाख लोकांना जीव गमवावा लागलाय। तर धक्कादायक बाब म्हणजे भारतात दर 5 मिनिटात 3 रुग्णांना टीबीमुळे जीव गमवावा लागतोय। 2 वाहने रस्ता दुभाजकाशेजारी बेकायदेशीरपणे पार्क करून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आणि वाहनांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पिंपरीत गुन्हा दाखल करण्यात आलाय। बेकायदेशीरपणे वाहनं पार्क करणं थांबवा असं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय। राज्यात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहार होत असल्याचा गैरफायदा घेत सायबर चोरट्यांनी जानेवारी ते मे 2025 या 4 महिन्यात शेकडो नागरिकांना तब्बल 882.97 कोटी रुपयांचा गंडा घातला। राज्यातील अनेक जिल्ह्यात सायबर सेलकडे पोलिसांकडे 2,668 गुन्ह्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि त्यातील केवळ 267 प्रकरणांचा तपास लागलाय आणि 289 आरोपींना अटक करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातील पारोळा अमळनेर मुख्य रस्ता धोकादायक बनलाय। अमळनेरकडून पारोळा दिशेनं जाणारी बोलेरो पिकअप 30 फूट खोल खड्ड्यात कोसळल्यानं वाहनाचं मोठं नुकसान झालं असून चालक गंभीर जखमी झालेला आहे। रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। उद्धव ठाकरेंच्या 65व्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली। विजयी मेळाव्यानंतर मातोश्रीवर दोन्ही बंधूंची गळाभेट झाली। कार्यकर्त्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मुंबई पोलिसांचा राजा या वरळी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणेश पाद्यपूजन सोहळा अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी पोलिसांच्या लोगोचं अनावरण अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। महापालिकेच्या युतीबाबत दोन्ही सिनियर भाऊ निर्णय घेतील, कारण आम्ही ज्युनियर आहोत असं वक्तव्य यावेळी अमित ठाकरे यांनी केलं।
पावसाळी अधिवेशनात पहिला आठवडा गोंधळात सरल्यानंतर आता आजपासून पुन्हा कामकाज सुरू होत असून पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंधू हे पुन्हा मुद्दे तापण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणावरून सत्ताधारी विरोधक आमनेसामने येतील। कृषी मंत्री असताना माझ्यावर अनेक आरोप झाले, मात्र न्यायव्यवस्थेने मला न्याय दिला असं वक्तव्य आमदार धनंजय मुंडे यांनी केलंय। तसंच आखिर में जीत अपनी है अशी शेरोशायरी करत धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला। 200 दिवस मी शांत राहिलो आणि 200 दिवसात मी दोनदा मरता मरता वाचलो असंही मुंडे म्हटलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीतील शेतकरी मेळाव्यात अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली। चुकीचं समर्थन करत नाही, एक दोनदा समजून सांगेन, मात्र इजा बिजा तिजा झाल्यावर सहन करणार नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे कृषी मंत्री कोकाटे यांना इशारा दिला। मनोज जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालंय। आझाद मैदानासह जवळील सर्व मैदानांची पाहणी शिष्टमंडळाकडून केली जाणार आहे। ज्या मार्गाने मराठा समाज जाणार त्या मार्गाची पाहणी करून शिष्टमंडळ मनोज जरांगेंना याबाबत माहिती देणार आहे। गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा बॅरेजच्या 23 गेटमधून 2.5 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे भंडारा शहरालगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागली आहे। पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं मुळा मुठा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। खडकवासला धरणातून 18,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे भिडे पूल परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे धरणात दिवसभरात 4.5 टीएमसी पाणीसाठा वाढला असून चौथ्यांदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। धरणातून सध्या 31,746 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे सातारा जिल्ह्यातील मढे गावातील पूल पाण्याखाली गेलाय। धोम धरणातून 7,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे हा पूल पाण्याखाली गेला असून पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। महाबळेश्वरमध्ये पावसाळी पर्यटन बहरलं असून राज्यभरातून पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल होत आहेत। महाबळेश्वरमधील प्रसिद्ध लिंगमळा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली। लिंगमळा धबधब्यावर पर्यटक मनमुराद आनंद घेत आहेत। परभणी जिल्ह्यातील माटेगाव इथे नव्यानं बनवण्यात येत असलेल्या पुलाचं काम अर्धवट असल्यानं वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली होती, मात्र हा पर्यायी मार्गावर पुराचं पाणी आल्यानं झिरो फाटा ते पूर्णा रस्ता हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। वाशिमच्या मालेगाव तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खंडाळा परिसरातील अडोळ प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय आणि त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील 9 गावांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटलाय। पुण्यातील खराडी भागातील रेव पार्टी प्रकरणी 7ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। यामध्ये एकनाथ खडसेंचे जावई रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचाही समावेश आहे। दरम्यान हा बनाव असून प्रांजल खेवलकरला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप खेवलकर याच्या वकिलांनी केलाय। एका फ्लॅटमध्ये 4 जण एकत्र येतात त्याला रेव पार्टी म्हणता येणार नाही। तसंच प्रांजल खेवलकरांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं नव्हतं असा युक्तिवाद खेवलकरच्या वकिलांनी केला। खेवलकर ज्या हॉटेलमध्ये होते तिथे रेकी करण्यात आली होती असंही वकिलांनी युक्तिवादामध्ये म्हटलं। प्रांजल खेवलकर दोषी असतील तर कारवाई व्हावी, मात्र कुणाला अडकवलं जात असेल तर सहन करणार नाही असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर निशाणा साधलाय। महाराष्ट्रात एवढे ड्रग्ज येतं कुठून अशी पोस्ट काही दिवसांपूर्वी खडसेंनी केली होती। दरम्यान आता खडसेंना कळालं असेल ड्रग्ज येतं कुठून अशा शब्दात चाकणकर यांनी खडसेंवर टीका केली आहे। विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तसंच राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील नीलम गोऱ्हेंनी भाष्य केलं। तसंच पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात राजकीय नेत्यांच्या नातेवाईकाला अटक होणं हे धक्कादायक असल्याचंही त्या म्हटलं। राजकीय वादातून विरोधकाच्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना यवतमाळच्या अंजिनाईक इथे घडली आहे। विरोधक मनेश पवारच्या घराभोवती रात्री तारा बांधून त्यात वीजप्रवाह सोडलाय। यात एका महिलेचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झालाय। घराला करंट लावून जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप मृतकाचे काका दत्ता पवार यांनी केलाय। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात युरिया मिळत नसल्यानं हताश झालेल्या शेतकऱ्यांना कृषी केंद्रातच आत्महत्या करण्याचा इशारा दिलाय। युरियाचा काळाबाजार करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली।
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शिवसेनेचे आमदार मंजुळा गावित यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन आदिवासी शेतकऱ्यांसोबत भात लावणी केली। आमदार मंजुळा गावित या साक्री तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या। यावेळी शेतामध्ये भाताची लावणी सुरू असलेली पाहून आमदार मंजुळा गावित यांनी देखील चिखळणी केलेल्या शेतात उतरून शेतकऱ्यांसोबत भात लावणी केली। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागाची खासदार अनुप धोत्रे यांनी पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत तातडीनं शेतकऱ्यांना मदत देण्याचं आश्वासन यावेळी खासदार धोत्रे यांनी दिलं। सांगली उपविभागीय कार्यालयाच्या हद्दीतील सर्व डॉल्बी मालकांची बैठक पार पडली। दरम्यान आगामी सण उत्सव शांततेमध्ये पार पडावेत, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावं। डॉल्बी चालक आणि मालकांनी ध्वनी मर्यादेचं उल्लंघन करू नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा सांगली पोलिसांनी दिलाय। जळगावच्या बोदवड येथील बस स्थानकासमोर चहासाठी थांबलेल्या इसम चहाच्या टपरीवर 75,600 रुपयांची रक्कम विसरून गेले। दरम्यान राजू धोबी आणि कैलास वाणी या व्यक्तींनी संबंधितांशी संपर्क साधत त्यांना ही रक्कम परत केली। पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या बीडच्या परळी येथील वैजनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी वैजनाथ देवस्थान ट्रस्टकडून तयारी करण्यात आली। मुंबईच्या चिंचपोकळी येथील कार्यशाळांमध्ये सध्या मूर्ती बुकिंगसाठी गणेश भक्तांची मोठी लगबग सुरू आहे। मूर्तिकारांनी आकर्षक, पर्यावरणपूरक आणि विविध रूपातील गणेश मूर्ती तयार केलेल्या असून त्या पाहण्यासाठी आणि बुक करण्यासाठी नागरिक कार्यशाळेत गर्दी करत आहेत। महावितरणाच्या वाशिम मंडळातील कंत्राटी कामगारांची कंत्राटदारांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान कंत्राटदारांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी 16 जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। मात्र अद्याप महावितरणाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही। वाशिमच्या मंगरुळपीर ते अनसिंग मार्गावरील नांदगाव भोपळपेंड इथल्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होते। वारंवार तक्रार करून देखील दखल न घेतल्यानं संतप्त ग्रामस्थांनी खड्ड्यात बेशर्माचं झाड लावून निषेध नोंदवला। नागपूरच्या रामटेक तालुक्यातील खैरी बिजेवाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पाचगाव इथे खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू झालाय। शाळेतून सुट्टी झाल्यानंतर खेळण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडली। उल्हासनगरमध्ये आयुर्वेदिक औषधाच्या दुकानातून चोरट्यांनी पैशांची पेटी लंपास केली। 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय। थायलंड आणि कंबोडिया या देशांमधील संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे। ट्रम्प यांच्या पुढाकारानं दोन्ही देशांनी शस्त्रसंधीवर चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे। युवा भारतीय संघाने आपली क्षमता आणि गुणवत्ता दाखवून देताना जवळपास गमावलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राखत यजमान इंग्लंडचा विजय अक्षरशः हिसकावून घेतलाय।